खरं तर आज ताट मोठं करा असं सर म्हणाले, पण या ताटात माझा वाटा कुठं आहे र असं म्हणत काही जण म्हणतायत की आमच्यावरती अन्याय झाला आणि म्हणून न्यायासाठी आम्हाला उपवर्गीकरण हवंय, आमचं ताट वेगळं हवंय, आम्ही आमचं बघू. अशा प्रकारची जेव्हा मांडणी केली जाते, तुम्हाला असं वाटतं की या मांडणीनं बाबासाहेबांच्या त्या सगळ्या एकजुटीला तडा जातोय? जय भीम. जय भीम. हे उपवर्गीकरणाचा जो पिक्चर आता पडद्यावर आलेला आहे, याचं शूटिंग 35 ते 40 वर्षापूर्वी सुरू झालेलं होतं. बर. आता समर्थनार्थ आहे त्यांना वाटते की मी हिरो आहे आणि विरोधक आहेत ते विलन आहेत. विरोधात जे आहेत त्यांना वाटते की मी हिरो आहे, समर्थनार्थ जे आहेत ते विलन आहेत. हे हिरो आणि विलनच्या ह्याच्यामध्ये या पिक्चरचा खरा डायरेक्टर कोण आहे हे सगळ्यांना निश्चितपणानं माहिती आहे. कोण ही आहे ग्राउंड तुमच्या लेवलची मते? जी कोण आहे? हे सगळ्यांना माहिती आहे. इथली जी राज्यकर्ती जमात आहे, प्रस्थापित आहेत, हे काही एकच पक्ष म्हणता येणार नाही. बर. पण रस्त्यावरची जी आंबेडकरी चळवळ जी आहे, यामध्ये माने सरांचं योगदान आजपर्यंत, साहित्यिक योगदान, साहित्यिक चालणारी चळवळ, सांस्कृतिक चालणारी चळवळ, रस्त्यावरची चळवळ, मागण्यांसाठीची चळवळ, या चळवळीमध्ये आता फूट पडत गेलेली आहे. गावगाड्यावरच्या मातंग बांधवांमध्ये जो आंबेडकरवादी आहे त्याचा हुंदका आज कुणीच ऐकायला तयार नाही. एकतर भावकीत राहावं की आंबेडकरवादी म्हणून सहज आपल्या दररोज भेटणाऱ्या मित्राला जाऊन गळ्यात गळा घालून पडून बोलावं, या दोन्ही संभ्रमावस्थेमध्ये आंबेडकरवादी अडकलेला आहे. आंबेडकरवादी हा काही एका जातीमध्ये नसतो, तो अनेक जातीमध्ये, धर्मांमध्ये आहे, जो भारतीय म्हणून स्वतःला पुढे आणायला बघतो. ताट वाढवायचंच असेल तर आम्हाला सगळ्यांना अगोदर एकत्रित यावं लागेल. आणि खरं तर आजचा आमचा प्रश्न खरा हा असला पाहिजे की ते आम्ही जे आता बघतोय, पेन्शनवर असणारी ही शेवटची पिढी आहे, सरकारी खात्यात कामाला असणारी सुद्धा ही शेवटची पिढी आहे सगळ्या समाजातली. आता त्या जागा निघतील नाही निघतील, पेन्शनवर कुणी येईल नाही येईल, याचा काही संबंध आता राहिलेला नाही. त्या आरक्षण नावाच्या पातेल्यातलं महत्वाचं दूध संपलेलं आहे. ते जे राहिले त्या खरडून काढण्यासाठी भांडणं सुरू आहेत. जरी एखाद्या मुलानं अभ्यास करून तिथपर्यंत मजल मारलीच तर ऐन वेळेला विलासदादा पेपर फुटतायत. 10 आणि 20 लाख रुपये घेऊन मागच्या दारानं पेपरची कॉपी घ्यायची आमची कुणाचीच पात्रता नाही, हेही आम्ही एकदा सगळ्यांनी तपासून बघितलं पाहिजे. आमचा लढा, आमचा संघर्ष हा आमच्या आपापसात असल्यामुळं निश्चितपणानं या आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी होणार आहे. उद्या कोर्टाचा निकाल कसाही येईल, कुठल्याही प्रकारचा येईल, तो समर्थनार्थ येईल, तो विरोधात येईल, पण हे जे वाढलेलं वैर आहे, हे वैर कमी करण्यासाठी फार मोठा काळ पुन्हा एकदा उभा करावा लागणार आहे. पुन्हा एकदा साहित्यिक चळवळ आणावी लागणार आहे, पुन्हा एकदा सांस्कृतिक चळवळ आणावी लागणार आहे. आणि पुढच्या काळात माने सरांसारखे अभ्यासू व्यक्तिमत्व आम्हाला सापडतील की नाही अशी शंका आहे. सर म्हणाले आम्ही सगळ्यात धाकटे आहोत. धाकटे जरी असलात तरी या चळवळीनं तुमच्या भूमिकेचा, तुमच्या अभ्यासाचा, तुमच्या प्रतिभेचा सन्मान या पूर्ण महाराष्ट्रानं केलेला आहे. खरंय, विचारांचं थोरले पण त्यांच्याकडे, असं तुमचं म्हणणं आहे. विचारांचं थोरले पण हे, आणि आज महाराष्ट्राला वैचारिक थोरलेपणाची गरज आहे, जे आमच्याकडून संपलेले आहे. आणि जे सध्या सुरू आहे तरुणांमध्ये दोन्हीकडच्या, एकमेकांच्या जातींच्या महापुरुषांचं नाव घेऊन अत्यंत अश्लील भाषेमध्ये टीकाटिप्पणी करायची, शिव्या द्यायच्या. त्यामुळं जे वाढलेलं वैर आहे, ज्यांचा अभ्यास नाही, ज्यांना संवेदना नाही, अशी माणसं वाटेल त्या भाषेत जाहीर स्टेजवरून जाहीरपणानं अत्यंत अश्लील भाषेमध्ये आपलं राजकारण चमकून घेण्याची ही एक संधी सुद्धा अनेकांना वाटते. हे एक प्रकारचं, म्हणजे अशा वेळेस अनेकदा असं होतं की आपली नेतृत्व सिद्ध करणे, काय म्हणतात त्याला, नेतृत्व प्रस्थापित करण्याची सुद्धा एक प्रकारची ही त्यांना संधी वाटू लागली आहे. हे
अत्यंत जरी खरं असलं, त्यांना जर वाटत असेल की हे आमचं नेतृत्व सिद्ध करायची संधी असेल, तर हा त्या सगळ्यांचा मूर्खपणा आहे. हम्म. त्यांना हे सगळं त्यांचं यशस्वी झाल्यानंतर त्यांना कुठल्या कोपऱ्यात फेकून दिलं जाईल हे हम्म. त्यांचं त्यांना सुद्धा कळणार नाही. हा. सत्तेचे लाभार्थी होण्यापेक्षा संघर्षाचे सारथी होऊन हम्म. या आंबेडकरी चळवळीला एक नवी दिशा, नवं वळण. आता सध्या विलासदादा संवाद थांबलेला आहे हो. दोन जातींमधला. हम्म. दोन जातींमधला म्हणण्यापेक्षा या सगळ्या 59 जातींमधला संवाद थांबत चाललाय. हम्म. तसं बघायला गेलं तर हा विषय प्रत्येक जातींकडे मी ज्या वेळेला बघतो त्यावेळेला प्रत्येक जात आज एकटी पडलेली आहे. कुठल्याच जातीसोबत कुठलीच जात उभारताना दिसून येत नाही. आमचा मराठा बांधव एकटा आहे, धनगर बांधव एकटा आहे. एकटा 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 पडलेला या जातींचा समूह हा या देशाच्या लोकशाहीसाठी, हम्म. संविधानासाठी अत्यंत घातक आहे. आणि चातुर्वर्ण व्यवस्थेचा जो डायरेक्टर होता हम्म. तोच डायरेक्टर या सुरू असणाऱ्या पडद्यावरच्या सिनेमाचा आहे. बर. हा सिनेमा थांबवून एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी समंजसाची भूमिका घेऊन आम्हाला या पिढीला समजावून सांगणार व्यक्तिमत्व हवाय. हम्म. पण त्या व्यक्तिमत्वाचं ऐकून घेणाऱ्याची संख्या सुद्धा वाढली पाहिजे, खरंय. शहाणपण वाढलं पाहिजे, संवेदना वाढल्या पाहिजे. तुम्ही हा अत्यंत महत्वाचा विषय आज पडद्यावरती घेतलाय त्याबद्दल मी मनापासून तुमचं नाही कौतुक सर, आणि माध्यम अभिनंदन. म्हणून आमची ती जबाबदारी आहे. समाजात हे सगळं घडत असताना आपण केवळ बघ्याच्या भूमिकेत न राहता किंवा आपण त्याच्यामध्ये काहीतरी आणखीन चिथावणी न देता साकल्यानं वैचारिक चळवळ आहे ही, तर त्याला विचार देण्याचं काम सुद्धा, त्या विचारी माणसांना समोर आणण्याचं काम सुद्धा आमचं आहे आणि ते आम्ही करतोय. पण आज या चर्चेमध्ये खास खरं तर या विनंतीला मान देऊन डॉक्टर BS वाघमारे सर जेव्हा आले, सर तुमचा अभ्यास, तुमचं चिंतन, या सगळ्या चळवळीतलं तुमचं काम आम्हाला माहिती आहे. पण जेव्हा आता चंदन शिवे सर म्हणाले की इथं एकमेकांना आज विलन ठरवलं जात आहे, आज मी किती वंचित आहे, मी जास्त वंचित आहे तर त्याला तुम्ही कमी वंचित असलेले जबाबदार आहेत असं एकमेकांना ठरवलं जात आहे. पण खरंच याचे काय वस्तुनिष्ठ पुरावे आहेत? एकमेकांना रोखण्याचं काम या सगळ्यांनी केलं का, की त्या सगळ्याला स्वतः ते जबाबदार आहेत? तुमचं याच्याबद्दलचं चिंतन काय आहे? आज जी प्रत्येक जो समूह होता ती आज एक एक जात का झाली, त्याच्या मागचं कारण जरा समजून घ्यायला आवडेल. बडे साहेब, मला या चर्चेमध्ये आपण सहभागी होण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा आपले आभार मानतो. आणि मी जय भीम, जय लहुजी, जय अण्णा यांना अभिवादन करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. प्लीज सर. माझं म्हणणं असं आहे की मला असं वाटतं की हे जे उपवर्गीकरणाची योजना आहे, ही उपवर्गीकरणाची योजना खरं म्हटलं तर चातुर्वर्ण्य नाही किंवा जाती व्यवस्था नाही. आपण जे काही करतो आहोत ते घटनेच्या चौकटीमध्ये राहून जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे त्या घटनेच्या अंतर्गत राहून आपण ही योजना आपण केलेली आहे. आणि ही योजना दीर्घकाळपर्यंत न्यायालयामध्ये प्रलंबित होती. हा केस प्रलंबित होता. त्याचा निर्णय 1 ऑगस्ट 2024 रोजी हा सर्वोच्च न्यायालयाकडून आला. आणि त्यानंतर असं वाटायला लागलं की देशामध्ये एक प्रकारचं वैचारिक युद्ध या ठिकाणी सुरू आहे, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि जे काही महत्वाचे प्रश्न उभे केले त्या निमित्तानं की आमची एकजूट नष्ट होत आहे, दलिताची एकजूट या ठिकाणी नष्ट होत आहे. आणि कोर्टामध्ये तर आणि सर्वोच्च न्यायालयानं तर असं जाहीर केलेलं आहे की बाबा दलित समुदाय जरी असला, अनुसूचित जाती जरी असल्या, त्या होमोजेनियस नाही, त्या हेट्रोजेनियस आहेत. बर. आणि त्या कशा हेट्रोजेनियस आहेत याच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये चर्चा झाल्या.
आणि त्या दृष्टिकोनातून हा निर्णय पुढे येऊन उपवर्गीकरण करणं कसं योग्य आहे हे त्या ठिकाणी मांडलं गेलं हम्म. आणि देशामध्ये उपवर्गीकरणाची ही योजना लागू झाली. मी माझं असं म्हणणं आहे की या उपवर्गीकरणाच्या योजनेकडे मी एक वस्तुनिष्ठतेच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे विचार करणारा एक व्यक्ती आहे. बर बर एक